कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही, पारू म्हणते तेच बरोबर आहे. आपल्या माणसांसोबत कुठे आलंय हरणं जिंकणं? हरणं जिंकणं तर बाहेरच्या जगासोबत. आपल्या माणसासोबत कुठे आली हार जीत? मुळात आपल्या माणसांसोबत इगो, ईर्ष्या, स्पर्धा ही नसलीच पाहिजे. इथे तर प्रश्न आईचा आहे. आईचा शब्द खरं करण्यासाठी मी 100 वेळा हरायला तयार आहे. आणि हा जो डिसिजन मी घेतलाय ना, अनुष्कासोबत साखरपुडा करण्याचा, तो योग्य आहे की नाही मला माहित नाही, पण आज तो निर्णय घेणं खूप गरजेचा होता आणि तुम्ही घेतलाय. आय एम राईट. आदित्य दादा, तुम्ही अजिबात मनात शंका आणू नका. तुम्ही योग्य तोच निर्णय घेतलाय. प्रिया, तू दूध घेऊन आलीस? खरं सांगू आदित्य दादा, तुम्ही योग्य वेळी योग्य तोच निर्णय घेतलाय. आईंचं आणि तुमचं नातं ज्या वळणावर येऊन थांबलं होतं ना, ते बघता तुम्ही हा डिसिजन घेणं खूप गरजेचं होतं. पण बघा ना, तुमच्या या एका डिसिजननी आपल्या घरातलं हरवलेलं चैतन्य पुन्हा परत आलंय. थँक्यू. रॉंग डिसिजन. रॉंग डिसिजन आहे तुझं. काय रे? हा? रॉंग. काय काय झालं तुम्हाला? दारू प्यायलाय का तुम्ही? हा हा आदित्य दादा, देवडा वाटतो काय मी? हं? हा पण हा दारू प्यायलाय. दारू प्यायल्यासारखी डिसिजन्स घेतोय. का घेतोय डिसिजन असे तू? सांग, का घेतोस तू असे डिसिजन्स? नाही पटत तर का घेतोय? बोल ना. काय बोलतोस तू? तुला कळतंय का? कसली आणि तू मला प्रॉमिस केलं होतंस की तू परत कधी आयुष्यात दारू पिणार नाही, आणि का दारू प्यायलास? आता जर आईला कळलं तर काय? प्रीतम यार, तू एकटं नाही आहेस आता. ती बायको आहे तुझ्या आयुष्यात. ती जबाबदारी आहे तुझी. तुला कळत नाही का यार? तुला तरी या सगळ्यांची काळजी असते. हा, तुला त्या अनुष्काची काळजी, आईची काळजी, प्रियाची काळजी, पण पारूची काळजी नाही वाटत तुला? तुला पण वाटतं खरे की मी दारू प्यायलोय? हा, असू शकतं. काय आहे ना, ह्या घरात ना सगळ्यांना लोकांना जज करायची सवय झाली आता. अरे पारूला पण तुम्ही असंच जज करताय ना. मला सांग, या सगळ्यात पारूची काय चूक आहे? नाही, तुम्ही दोघं माई लेक एकत्र आलात, पण तिचं ब्रँड अँबॅसेडर पद गेलं ना. काय चूक होती रे त्या बिचारीची? त्या अनुष्काने आईला सांगितलं की पारूला ब्रँड अँबॅसेडर पद झेपत नाही. आईने डिसिजन घेतलं. तू चिडलास, आई चिडली. आई चिडली म्हणून तू नॉर्मल झालास. आई खुश झाली, सगळे खुश झाले. पण या सगळ्यात त्या पारूचा ब्रँड अँबॅसेडर पद गेलं, तिथं काय? हे बघा प्रीतम, पारूला ब्रँड अँबॅसेडर पदावरून काढण्याचा निर्णय आईंचा होता. आईंचा निर्णय होता तो. आईला देवी गिरलोस का? प्रीतम, आईचा निर्णय असं करत किती दिवस आपण आपल्या आयुष्याची वाट लावून घेणार आहोत? सांग बोल, कोण आहे ती? देव आहे का? देव नाही, माणूस आहे ना. मग चुकू शकते ना वरती पण. आई माझ्या वेळेला पण चुकली होती, आठवतंय ना? दिशाला तिला घरात आणायचं होतं, आणि अरे ती माझ्या वेळेला पण चुकली आहे आणि तुझ्या वेळेला पण चुकते. प्रियाला घेऊन जा. कळत नाही तू काय बोलतोस? ती नसत असतो. आणि आईच्या विरोधात ना इथून पुढे मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. देखील ना. चला तुम्ही आपण नंतर बोलूया. थांब का?
दोन भाऊ बोलतात ना, तुझं काय मध्ये गाप. तू तू का त्या अनुष्का सोबत साखरपुडा करतोय? ए, कोण आहे ती अनुष्का? कितीचं ओळखतोस तिला तू? दुसऱ्या बाजूला पारू आहे दादा. अरे तुझी आणि तिची इतकी चांगली मैत्री, इतकं छान बॉन्डिंग आहे यार तुमचं. आणि तुला आठवतंय तू त्या ऍडशी पारू बरोबर केलं होतंस, तिच्या घरात मंगळसूत्र घातलंस, तिच्या बरोबर फेरे घेतलेस. आपण प्रियाच्या गावी गेलो होतो तेव्हा तुम्ही दोघांनी संसार केला होता, आठवतंय का? हा, तू त्या जागेवर पारू बरोबर हरवला होता. आणि एवढंच वेळ होऊन आता त्या लग्नानंतरच्या विधी तू अनुष्का बरोबर करणार आहेस. स्वार्थी आहेस तू, स्वार्थी सेल्फिश. प्रीतम, तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळत नाहीये? आपण नंतर बोलूया. हे सगळं जर आईंनी ऐकलं ना तर याचा काय परिणाम होईल? नाही घाबरत कोणाला. काय? तू बोल मिस्टर आदित्य किर्लोस्कर, ही का करतोय असं? हा, का करतोय? बोल ना. प्रीतम, सरळ तुम्ही चला आपण नंतर बोलूया. How dare you? प्रिया प्रिया प्रिया, काय चालत? प्रिया वा, आदित्य किर्लोस्कर, त्यांना पाहिजे त्याने किर्लोस्कर. वा, ते तुझ्यासारखं वागलेस तू आता. ती पण स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या भावना मारते, तू मला मारलं सांग. मी आजपर्यंत तुझ्या बरोबर प्रत्येक डिसिजन मध्ये होतो, तू बरोबर कधीच विचार नाही केला. पण याचं जे काय होईल ना, त्याची जबाबदारी तुझी असेल, माझी नाही. या प्रिया, तू बस इथे, ते बस. बघू नको मला. हे हा, तुम्ही नका काळजी करू आदित्यदा. मी ठीक आहे. तू बोलणार राहिला काय? मी बोलते त्यांच्याशी. ते काय बोलतायत, काय करतायत, कसलीच शुद्ध नाहीये त्यांना. मी सांगते ते स्वतः तुमची माफी मागायला येतील सकाळी. बोलते त्यांच्या. हे समोर प्लीज प्लीज, आधी काहीतरी लावतो काय? या पारू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.